बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती पुण्यातून। पुण्यातील मध्यभागामध्ये गोळीबाराचा थरार पाहायला मिळालेला आहे। वनराज आंदेकर याच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। या घटनेमध्ये 5 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। वनराज हा गंभीर जखमी झालेला आहे। गोळीबार करणारे मात्र फरार झालेले आहेत। घटनास्थळी समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखा देखील दाखल झालेली आहे। मात्र या गोळीबारामुळे पुणे शहर हादरून गेलेलं आहे। पुण्याच्या नवी पेठ परिसरात संध्याकाळी हा गोळीबार झालेला आहे। वनराज आंदेकर नावाच्या एका गुंडावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। 5 गोळ्या लागल्याने वनराज आंदेकर हा गंभीर जखमी झालेला आहे। दरम्यान घटनास्थळी समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखा देखील दाखल झालेली आहे। गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झालेले आहेत। वनराज आंदेकर नावाच्या एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। वनराज आंदेकर हाही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती मिळते आहे। मात्र संध्याकाळच्या सुमारास नवी पेठ परिसरात हा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांकडून आता घटनास्थळाची पाहणी केली जाते आहे। दरम्यान 5 राऊंड फायर झालेले आहेत वनराज आंदेकर याच्यावर आणि यात 5 गोळ्या लागल्यामुळे वनराज आंदेकर हा गंभीर जखमी झालेला आहे। पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरून निघालेलं आहे। पुण्यातील मध्यभागात अर्थात नवी पेठ परिसरामध्ये गोळीबार झालेला आहे। वनराज आंदेकर नावाच्या एका इसमावर या गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। 5 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। या गोळीबारामध्ये वनराज आंदेकर हा गंभीर जखमी झालेला आहे तर गोळीबार करणारे फरार झालेले आहेत। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या घटनेचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। मात्र संध्याकाळी रविवारच्या संध्याकाळी ती गर्दीच्या वेळी हा गोळीबार झालेला असल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। पुणेकरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। पुण्याच्या नवी पेठ परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, हा गोळीबार नेमका कुणावर झालेला आहे? वनराज आंदेकर हा नेमका कोण आहे? नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच हिमाली, आपल्याला जसं माहिती आहे वनराज आंदेकर ही पहिले पुण्यात एक टोळी होती, गुंडांची टोळी होती। त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता आणि आता ते पॉलिटिकली ऍक्टिव्ह झालेले। आता आपण आपल्याला जसं माहिती आहे की त्यांच्या घराच्या बाहेर 5 राऊंड फायर झालेले होते, ही प्राथमिक माहिती आहे। आणि त्या गोळीबारामध्ये ते गंभीर जखमी देखील झालेले आहेत। आता प्राथमिक माहिती अनुसार समर्थ पोलीस स्टेशनचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तिकडे दाखल झालेले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे। हेमाली, धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या माहितीबद्दल। पुण्यामध्ये वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार झालेला आहे। यामध्ये वनराज आंदेकर जखमी झालेला आहे।